नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। सर्वांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक सबस्क्राइब शेअर जरूर करा। ते पाहू शकता नाश्त्यासाठी छान असा ब्रेड बनवत आहे आणि त्याच्यासाठी मुलगी काकडी, टोमॅटो आणि कांदा कापत आहे। आणि आत्ताच मी गॅलरी मधून मस्त असा पुदिना कापून आणलेला। इथे पाहू शकता खूप सारा असा पुदिना इथे आलेला आहे, एकदम असा सगळ्या कुंड्यातनी मी थोडा थोडा लावलेला आहे। इकडे पण आहे। आणि ते पहा हा मजनू कसा माग फिरत आहे माझ्या। हे पहा लगेच पळत आला माग। मजनू इकडे बघ। सोबतच इथं आपण हे ब्रेड आणलेले आहेत नाश्त्याला। सकाळचा आज रविवार आहे आणि खूप सारा पसारा तर आहेच इथं। सोबतच आपण हा सगळा पुदिना आता कट करून आणलेला आहे। खूपच उंच झाला होता, बरेच दिवस कापला नव्हता। पाहू शकता हे केक किती लांब झालाय, खूपच असा लांब झालेला आहे। एक फांदी एवढी लांब झाली आहे। आता आपण ह्याची चटणी बनवणार आहोत ब्रेडला लावण्यासाठी। सोबतच पुदिन्याची चटणी पण होईल। खूप सारा पुदिना आहे, मी सगळा पुदिना टाकणार आहे। हे 5 झाडांची पानं कट होऊन आलेत। छान असा आपला पुदिना निवडून झालेला आहे। आणि हा पुदिना मी असाच घरी तयार केलेला आहे। जसे की आपण विकत पुदिन्याची गड्डे आणतो तर त्याच्या ज्या ह्या काटक्या असतात, ह्या काटक्या आपल्या आता ह्या खूप लांब आहेत कारण आपण घरचा आहे। तर ह्या काटक्या छोट्या कट करून तुम्ही अशा पण काढू शकता किंवा अशा पण काढू शकता। छान असा पुदिना तयार होतो आपला घरचाच, पाहू शकता। आणि किती सारा पुदिना निघतो। आणि पुदिन्याला वाढ पण खूप असते, 8 दिवसांमध्ये हा पुदिना तयार होतो। किंवा तुम्ही घरामध्ये बोटलमध्ये पण तयार करू शकता आणि असा नक्की करून पहा। आता मी ह्या काटक्या काढलेल्या आहेत थोड्याशा, पाहू शकता ह्या। आणि ह्याला थोडे पुदिन्याचे शेंडे ठेवलेत। अगदी एवढा छोटा ठेवला तरी चालेल आणि हा पण वाढतो म्हणजे। आणि नंतर ना हवं तर तुम्ही हा पाण्यातनं काढून मातीत पण लावू शकता, पण मातीत लावलेला जास्त उत्तम। आता हा ह्याच्यात पाणी घेतलेले, मोठी पण बॉटल घेऊ शकता तुम्ही। मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं बरणी घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी असं ठेवून दिला, किती छान असं झालेलं आहे। आणि तुम्ही हे किचनच्या इथं पण वरती ठेवू शकता आणि कुठं पण ठेवू शकता। हे छान कट करून आपण ह्याच्यामध्ये भरायचं आणि ह्याला मस्त छान मुळ्या फुटतात आणि ह्याची पण वाढ होत राहते आरामात वरती। आणि आपल्याला घरच्या घरी पुदिना खायला भेटतो। पुदिना तर किती आयुर्वेदिक आहे, ह्याचे खूप सारे फायदे तर आहेच। पाहू शकता किती छान असा गुलदस्ता पण तयार झालेला आहे। आणि आता मी ह्याची रेसिपी बनवणार आहे। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं वाटून घेणार आहे पेस्ट, म्हणजे हे ब्रेडला लावण्यासाठी छान होते आपल्याकडे पुदिना आहे म्हणून। नाही तर तुम्ही तशीच मिरचीची पेस्ट पण तयार करू शकता। माझ्याकडे आहे पुदिना म्हणून मी टाकणार आहे आणि ह्याची पेस्ट बनवून ठेवणार आहे। ही आपण अशीच फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो यूज करण्यासाठी, कशासाठी पण। मी ह्याची तुम्हाला रेसिपी दाखवत आहे, पाहू शकता। आणि किती फ्रेश आहे हा पुदिना, असाच वाळवून ह्याची पावडर पण करू शकता तुम्ही। वाटून घेतलेली आणि त्यात थोडंसं जिरं आणि मीठ आणि ह्यातच आपल्याला पुदिन्याची पानं पण वाटायची, थोडंसं पाणी टाकून मस्त पेस्ट बनवायची। तयारी झालेली आहे मस्त अशी। इथं आपण पुदिन्याची चटणी बनवून घेतली, ही शेजवान चटणी, सॉस, व्हाईट सॉस आणि ही चीज। आता आपले हे ब्रेड बनवायचे आपल्याला। आणि हिरवी मिरची तिखट कमी आहे त्यामुळं तुम्ही खाऊ शकता। तिखट असेल तर 1 किंवा 2च टाकायचे वाटणामध्ये। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर वगैरे पण वाटू शकता, पण आता कोथिंबीर खूप महाग आहे त्यामुळे मी फक्त पुदिनाच वाटलेला आहे, पाहू शकता इथे। आणि हे ब्रेड तुम्ही असे शेकून म्हणजे तुपावरती किंवा ह्याच्यावर चीजवरती शेकून पण खाऊ शकता किंवा असे पण खाऊ शकता। छान लागतं सकाळी नाश्त्याला। ब्रेड मस्त असं ब्रेडला आपण इथे चायनीज चटणी सगळं काय ठेवून घेतलेलं आहे आणि इथं आपण ही पुदिन्याची चटणी लावून घेतलेली आहे। आणि आता आपण हे चीज ह्याच्यावरती खेसूया। छान असं आपले ब्रेड तयार झालेले आहेत, तिथे पाहू शकता। आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय खेचलं जाय नाही व्यवस्थित। आणि आता ह्याला आपण गरम करायला ठेवून देऊया गॅसवरती। बारीक गॅसवरती बनवत आहे मी आणि तवा चांगलाच तापलेला आहे। आपले ब्रेड तयार झालेले आहेत, पाहू शकता। काट मारून खावा किंवा असेच खावा, मी तर असेच खाणार आहे। आणि आमच्या इथं जे ते आपापलं बनवून घेते, ही हिचंही बनवती, ह्याने बनवलंय आणि माझं मी बनवलंय।
खाण्यासाठी ब्रेड तयार झालेले आहेत आपले, मस्त असे पाहू शकता, किती छान चीजी एकदम यमी. सगळ्यांनी खायला या.